हॅलो स्टुडंट्स. तर लास्ट लेक्चरला आपण नोमेनक्लेचरला सुरुवात केली होती. नोमेनक्लेचरचं फर्स्ट लेक्चर डिस्कस केलं. त्याच्यामध्ये आपण जे ब्रांच चेन अल्केन्स आहेत त्यांचं नोमेनक्लेचर बघितलं, ज्यामध्ये जी ब्रांचिंग होती ती नॉर्मल अल्किल ग्रुपची ब्रांचिंग होती. आज जो आपल्याला टॉपिक बघायचं आहे त्या टॉपिकमध्ये आपल्याला नोमेनक्लेचरच बघायचं आहे, नोमेनक्लेचर ऑफ अल्केन्स विथ कॉम्प्लेक्स सबस्टिट्युएंट्स. आज आपण डिस्कस करणार आहोत नोमेनक्लेचर ऑफ कॉम्प्लेक्स सबस्टिट्युएंट्स. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत नोमेनक्लेचर ऑफ ब्रांच चेन अल्केन्स विथ कॉम्प्लेक्स सबस्टिट्युएंट्स. लास्ट लेक्चरला सुद्धा सबस्टिट्युएंट होते, जे काही अल्केनचं नोमेनक्लेचर आपण बघितलं त्यामध्ये, बट त्यामध्ये जे सबस्टिट्युएंट होते ते नॉर्मल सबस्टिट्युएंट्स होते, छोटे छोटे अल्किल ग्रुप होते. आता जे काही आपण नोमेनक्लेचर बघणार आहोत अल्केनचंच, त्याच्यामध्ये जे काही ब्रांचिंग असणार आहे ती ब्रांचिंग कॉम्प्लेक्स सबस्टिट्युएंटची असणार आहे. आता कॉम्प्लेक्स सबस्टिट्युएंट्स म्हणजे नेमकं काय, तर बघा, नॉर्मल जे अल्किल ग्रुप आहेत ज्याची ब्रांचिंग आपण मागच्या नोमेनक्लेचरमध्ये बघितली, त्याच्यामध्ये ब्रांचिंग शक्यतो होती मिथिल ग्रुपची, इथिल ग्रुपची जास्तीत जास्त, किंवा त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यापेक्षाही मोठा ग्रुप कोणता असेल तर तो होता आयसोप्रोपिल ग्रुप. यांची ब्रांचिंग असलेले आपण अल्केनचं नोमेनक्लेचर डिस्कस केलं. ठीक आहे, हा होता आयसोप्रोपिल ग्रुप. प्रोपेनचा मिडल कार्बनचा जर हायड्रोजन काढला तर हा आयसोप्रोपिल ग्रुप तयार होतो. हा इथिल ग्रुप, इथेनचा जर हायड्रोजन काढला तर इथिल ग्रुप तयार होतो, आणि मिथेनचा हायड्रोजन काढला तर मिथिल ग्रुप तयार होतो. हे अल्किल ग्रुप तर तुम्हाला सगळ्यांना चांगले माहिती झालेत आता. ठीक आहे, बट आज जे आपल्याला नोमेनक्लेचर बघतोय आपण, त्या नोमेनक्लेचरमध्ये जे अल्किल ग्रुप असणार आहेत ते अल्किल ग्रुप कसे असतील तर कॉम्प्लेक्स अल्किल ग्रुप असतील, कॉम्प्लेक्स सबस्टिट्युएंट्स असतील. ते कॉम्प्लेक्स सबस्टिट्युएंट्स म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल समजा आपण या टाईपचा एखादा अल्किल ग्रुप घेतला, CH3 CH3. आता हा जो अल्किल ग्रुप आपल्याला दिसतोय, असा अल्किल ग्रुप जर तुमच्या लॉंगेस्ट चेनला जोडलेला असेल, कार्बनच्या लॉंगेस्ट चेनला जोडलेला असेल, तर याला असं फिक्स असं नाव नाही आहे. तर या अल्किल ग्रुपला नाव देताना काय केलं जातं बघा, ज्या ठिकाणी तुम्ही याला जोडताय लॉंगेस्ट चेनला त्या कार्बनला दिला जातो 1 नंबर, त्याला फर्स्ट पोझिशन दिली जाते. जिथून त्याला तुम्ही लॉंगेस्ट चेनला जोडताय तो कार्बन, ठीक आहे, हा सेकंड कार्बन आणि हा थर्ड कार्बन. म्हणजे ओव्हरऑल जर विचार केला तर हा कुठला अल्किल ग्रुप असेल, हा असेल प्रोपिल ग्रुप. प्रोपिल, ठीक आहे, प्रोपिल त्याचं नाव येईल, त्याच्या पॅरेंट अल्किल ग्रुपचं नाव येईल प्रोपिल. आणि त्या प्रोपिल ग्रुपला फर्स्ट आणि सेकंड पोझिशनला एक मिथिल ग्रुप जोडला आहे. त्याच्यामुळे ह्या अल्किल ग्रुपचं नाव कसं आहे ना, 1,2 डायमिथिल प्रोपिल. आणि हे जे नाव असतं हे ब्रॅकेटमध्ये लिहिलं जातं, आणि लॉंगेस्ट चेनला ज्या कार्बनला त्याला अटॅच केलं आहे ती पोझिशन, तो लोकंट नंबर आपण अगोदर लिहितो. इथे समजा 5 नंबरला असेल तर या फॉर्मॅटमध्ये तुम्ही लिहाल 5 ब्रॅकेटमध्ये त्या अल्किल ग्रुपचं नाव 1,2 डायमिथिल प्रोपिल, आणि मग पुढे जो काही पॅरेंट असेल त्याचं नाव. एक्झाम्पल बघितल्यावर तुम्हाला कळणारच आहे हे सर्व. ठीक आहे, तर बघा आपण एक्झाम्पल घेऊ आता. हा जो अल्किल ग्रुप होता त्याचं तुम्हाला मी नोमेनक्लेचर सांगितलं. अजून एक अल्किल ग्रुप बघू आपण. सपोज या टाईपचा अल्किल ग्रुप आहे, CH3 CH3. या फॉर्मॅटमध्ये समजा अल्किल ग्रुप आहे लॉंगेस्ट चेनला जोडलेला. तर ह्या अल्किल ग्रुपला प्रॉपर असं नाव नाही आहे. जसे आपण अल्किल ग्रुप बघितले आतापर्यंत, N प्रोपिल, आयसोप्रोपिल, N ब्युटिल, आयसोब्युटिल, सेकंडरी ब्युटिल, टर्शरी ब्युटिल, त्या टाईपमध्ये याला कुठल्याही प्रकारचं ट्रिव्हियल नेम नाही आहे. ठीक आहे, मग ह्या अल्किल ग्रुपला नाव कसं देणार, तर याला ज्या कार्बनला तुम्ही अटॅच केलं लॉंगेस्ट चेनच्या, ही लॉंगेस्ट चेन आहे तुमची, तर मग बघा सपोज हा तुमचा अल्किल ग्रुप आहे. ह्या अल्किल ग्रुपला कसं काय नाव देऊ आपण, कारण याला प्रॉपर असं कुठलं ट्रिव्हियल नेम नाही आहे. त्याच्यामुळे बघा याला कसं नाव देऊ आपण, तर ज्या ठिकाणी तुम्ही याला अटॅच करताय लॉंगेस्ट चेनला ज्या कार्बनपासून, त्या कार्बनला देणार तुम्ही फर्स्ट पोझिशन, हा देणार सेकंड, हा येणार थर्ड. ह्या अल्किल ग्रुपचं नाव काय येईल बघा, 1 फर्स्ट पोझिशनला एक मिथिल ग्रुप आहे, सेकंड पोझिशनला 2 मिथिल ग्रुप आहेत, 1, 2, 2 ट्रायमिथिल, टोटल 3 मिथिल ग्रुप आहेत. त्याच्यामुळे 1, 2, 2 ट्रायमिथिल, आणि टोटल कार्बन किती आहेत लॉंगेस्ट चेनमध्ये 3. ठीक आहे, त्याच्यामुळे याचं नाव येईल प्रोपिल. आणि हे जे नाव असतं आपण त्याच्या पूर्ण नावामध्ये लिहिताना ब्रॅकेटमध्ये लिहिलं जातं, पॅरेंथेसिस म्हणतो आपण त्याला. आणि मग हा अल्किल ग्रुप ज्या कार्बनला जोडलेला आहे त्या कार्बनची पोझिशन आपण या ब्रॅकेटच्या अगोदर लिहितो. ठीक आहे, या ब्रॅकेटच्या अगोदर त्याची पोझिशन आपण मेन्शन करतो की तो नेमका त्या लॉंगेस्ट चेनमध्ये कुठल्या कार्बनला जोडलेला आहे. ठीक आहे, आपण आता काही कॉम्प्लेक्स सबस्टिट्युएंट असणाऱ्या ब्रांच अल्केनचे एक्झाम्पल डिस्कस करू. मी इथे लिहितो ते, आणि मग आपण त्याचं नोमेनक्लेचर डिस्कस करू. ठीक आहे,
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी आता 2 एक्झाम्पल लिहिलेले आहेत. आपल्याला कॉम्प्लेक्स सबस्टिट्युएंट असल्यावरती त्या अल्केनचं कसं नाव द्यायचं हे डिस्कस करतोय आपण. जर कॉम्प्लेक्स सबस्टिट्युएंट असेल तर त्या कंपाऊंडला कशा प्रकारे नाव देतो आपण, त्या अल्केनला, त्या ब्रांच अल्केनला कोणत्या फॉर्मॅटने नाव द्यायचं हे आपण डिस्कस करतोय. त्याच्यासाठी आपण हे फर्स्ट एक्झाम्पल घेतलं आहे. बघा 2 एक्झाम्पल मी लिहिले त्या ठिकाणी. त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पलमध्ये आता लक्ष द्या, लॉंगेस्ट चेनमध्ये जवळपास 10 कार्बन येत आहेत. ह्या साईडने नंबरिंग करावी लागेल, कारण की या साईडने तुमचा इथिल सबस्टिट्युएंट जवळ येतो आहे. म्हणून अकॉर्डिंग टू लोएस्ट नंबर रूल आपण राईट साईडने नंबरिंग करू. टोटल 10 कार्बन आयटम येतील लॉंगेस्ट चेनमध्ये. आता एक लक्षात घ्या, 3 नंबरला इथिल सबस्टिट्युएंट आहे आणि 6 नंबरला हा तुमचा कॉम्प्लेक्स सबस्टिट्युएंट आलेला आहे. मग कॉम्प्लेक्स सबस्टिट्युएंटला नंबरिंग कशी करायची? तर कॉम्प्लेक्स सबस्टिट्युएंटला नंबरिंग करताना जो कार्बन तुम्ही या लॉंगेस्ट चेनला कनेक्ट केलेला आहे त्या कार्बनला नंबर द्यायचा 1, त्याच्या पुढचा 2 नंबर आणि हा 3 नंबर. म्हणजे जो कॉम्प्लेक्स सबस्टिट्युएंट आहे तो आहे प्रोपिल ग्रुप. आता या प्रोपिल ग्रुपमध्ये सुद्धा सबस्टिट्यूशन झालेली फर्दर. या प्रोपिल ग्रुपला सेकंड कार्बनला 2 मिथिल ग्रुप अटॅच आहेत बघा. म्हणजे याचं नाव काय येईल मग या अल्किल ग्रुपचं? 2,2 डायमिथिल प्रोपिल. याला लिहिताना आपण लिहितो ब्रॅकेटमध्ये. कसं लिहितो आपण याला? 2,2 डायमिथिल प्रोपिल. आणि हा जो 2,2 डायमिथिल प्रोपिल ग्रुप आहे हा कोणत्या कार्बनला अटॅच केला आहे आपण लॉंगेस्ट चेनमध्ये? 6 नंबरला. ठीक आहे, त्याच्यामुळे 6 या फॉर्मॅटमध्ये लिहिलं जाईल. आणि जो उरलेला दुसरा सबस्टिट्युएंट आहे त्या लॉंगेस्ट चेनमध्ये तो आहे 3 नंबरला इथिल ग्रुप. तो इथिल आहे म्हणून तो आधी लिहावा लागेल, अल्फाबेटिकली आधी येतो म्हणून. 3 इथिल हायफेन 6 2,2 डायमिथिल प्रोपिल ब्रॅकेटमध्ये त्या कॉम्प्लेक्स सबस्टिट्युएंटचं नाव. आणि मग पुढे शेवटी लास्टला काय येईल तुमचा जो काही पॅरेंट आहे पूर्ण कार्बन चेनचा तो डेकेन. 10 कार्बन आहेत ना लॉंगेस्ट चेनमध्ये, त्याच्यामुळे त्याचं नाव काय येईल? डेकेन येईल. तर अशा प्रकारे त्याचं पूर्ण नाव काय झालं मग? 3 इथिल 6 2,2 डायमिथिल प्रोपिल आणि मग शेवटी पॅरेंटचं नाव डेकेन. ओके, समजतंय? त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा. यानंतरच्या उदाहरणामध्ये या ठिकाणी लॉंगेस्ट चेन जी आहे ही येते 8 कार्बनची. तुम्ही नंबरिंग ह्या बाजूने करा किंवा ह्या बाजूने करा, 8 कार्बन आयटम येत आहेत. समजा आपण नंबरिंग या बाजूने केली तर तुमचा सबस्टिट्युएंट येतो आहे फर्स्ट 3rd नंबरला. त्याच्यामुळे अकॉर्डिंग टू लोएस्ट नंबर रूल आपण नंबरिंग राईट साईडने केली. म्हणजे 2 नंबरला तुम्हाला 2 मिथिल ग्रुप भेटत आहेत. तिसरा मिथिल ग्रुप 6 नंबरला आहे आणि जो कॉम्प्लेक्स सबस्टिट्युएंट आहे तो आहे 4 नंबरला. तर बघा या एक्झाम्पलमध्ये हा तुमचा कॉम्प्लेक्स सबस्टिट्युएंट झाला 1 मिथिल प्रोपिल. 1 मिथिल प्रोपिल आहे, याचं नाव कसं दिलं आपण बघा? 1 मिथिल प्रोपिल. तर फर्स्ट कार्बनला एक मिथिल ग्रुप आहे आणि लॉंगेस्ट चेन जी आहे त्या अल्किल ग्रुपची ती आहे 3 कार्बनची. म्हणजे हा प्रोपिल अल्किल सबस्टिट्युएंट आहे. ठीक आहे, हा जो अल्किल ग्रुप आहे हा प्रोपिल आहे. त्या प्रोपिल ग्रुपला 1 नंबरला मिथिल सबस्टिट्युएंट आहे. ओके, म्हणून त्याचं नाव काय लिहिलं आपण? 1 मिथिल प्रोपिल. आणि जे उरलेले जे सबस्टिट्युएंट आहेत ते उरलेले सबस्टिट्युएंट कोणते? 2 नंबरला 2 मिथिल ग्रुप आणि 6 नंबरला 1 मिथिल ग्रुप. मग मिथिल ग्रुप ते आधी लिहावे लागतील आपल्याला. त्याचं नाव कसं येईल बघा मग? 2,2,6 ट्रायमिथिल 2,2,6 ट्रायमिथिल. मग आता कॉम्प्लेक्स सबस्टिट्युएंटचं नाव ब्रॅकेटमध्ये लिहायचं. तो आहे 4 नंबरला 4 ब्रॅकेटमध्ये त्याचं नाव काय आहे? 1 मिथिल प्रोपिल. तर कॉम्प्लेक्स सबस्टिट्युएंटचं नाव कसं दिलं समजलं सगळ्यांना? 1 मिथिल प्रोपिल. त्याच्या फर्स्ट कार्बनला मिथिल आहे आणि लॉंगेस्ट चेन 3 कार्बनची म्हणून 1 मिथिल प्रोपिल. ठीक आहे, 1 2 3. त्याच्या फर्स्ट कार्बनला मिथिल सबस्टिट्युएंट. ब्रॅकेट कंप्लीट. आणि मग शेवटी तुमचं पॅरेंटचं नाव ऑक्टेन. तर अशा प्रकारे त्याचं नाव काय आलं? 2,2,6 ट्रायमिथिल. मिथिलचा एम आधी येतो अल्फाबेटिकली म्हणून ट्रायमिथिल आधी लिहिलं आणि प्रोपिलचा पी नंतर येतो म्हणून प्रोपिल ग्रुप नंतर लिहिला. ठीक आहे, मग त्याचं IUPAC नाव काय आलं? त्याचं IUPAC नाव जे आहे त्याचं जे IUPAC जे नेम आहे ते काय आलं? 2,2,6 ट्रायमिथिल 4 1 मिथिल प्रोपिल आणि शेवटी लॉंगेस्ट चेनचं नाव लावलं आपण, शेवटी सफिक्स लावला ऑक्टेन. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे 2 एक्झाम्पल झाले. अजून 2 उदाहरणं मी या ठिकाणी लिहितो बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी अजून 2 एक्झाम्पल ॲड केलेत. याच्यामध्ये बघा आता तुमचा कॉम्प्लेक्स सबस्टिट्युएंट तुम्हाला क्लिअर दिसतोय बघा. याच्या ठिकाणी लॉंगेस्ट चेन जर तुम्ही मोजली तर 1 2 3 4 5 6 7 8 9 कार्बन आहेत. म्हणजे याचा पॅरेंट जो आहे तो आहे नोनेन. लास्टला काय लावाल तुम्ही नावाच्या? नोनेन लावाल पॅरेंटचं नाव. आणि सबस्टिट्युएंट जे आहेत ते बघा या साईडनी नंबरिंग करावी लागेल तुम्हाला अकॉर्डिंग टू लोएस्ट नंबर रूल. या बाजूनी येतोय मिथिल ग्रुप 3 नंबरला, या बाजूनी येतोय इथिल ग्रुप 3 नंबरला. मग अशा वेळेस अल्फाबेटिकली जो आधी येतो इथिलचा ई पहिले येतो, त्याच्यामुळे तुम्ही नंबरिंग या बाजूने कराल. 1 2 3 4
5 6 7 8 9. जो कॉम्प्लेक्स सबस्टिट्युएंट आहे तो आहे 5 नंबरला. त्याचं नाव आधी आपण काढून घेऊ काय आहे तर बघू. हा लॉंगेस्ट चेन तुमची येईल 3 कार्बनची. त्याच्यातला फर्स्ट 2 कार्बनला मिथिल ग्रुप आहे म्हणजे 1 2 डायमिथिल प्रोपिल नाव आहे त्याचं. ठीक आहे. तुमचा जो कॉम्प्लेक्स सबस्टिट्युएंट आहे त्याचं नाव काय येईल 1 2 डायमिथिल प्रोपिल. ठीक आहे. 1 2 डायमिथिल प्रोपिल. याचा डी स्मॉल लिहावा लागेल. 1 2 डायमिथिल प्रोपिल हे त्याच्या जो काही कॉम्प्लेक्स सबस्टिट्युएंट आहे या कंपाऊंडमध्ये, या स्ट्रेट चेनमध्ये जो कॉम्प्लेक्स सबस्टिट्युएंट आहे त्याचं नाव येईल 1 2 डायमिथिल प्रोपिल. आता उरलेले सबस्टिट्युएंट बघा. 3 नंबरला आहे इथिल सबस्टिट्युएंट आणि 7 नंबरला आहे मिथिल सबस्टिट्युएंट. ओके. 7 नंबरला मिथिल सबस्टिट्युएंट, 3 नंबरला इथिल सबस्टिट्युएंट. मग कसं लिहाल त्याचं नाव बघा. आता या ठिकाणी मला जागा नाही, मी इथं लिहितो बघा. 3 इथिल, पुढे 7 मिथिल, 3 इथिल 7 मिथिल. मग पुढे ब्रॅकेटमध्ये तुमचा कॉम्प्लेक्स सबस्टिट्युएंटची पोझिशन आहे 5 नंबर, 5 इन ब्रॅकेट 1 2 डायमिथिल प्रोपिल, 1 2 डायमिथिल प्रोपिल. आणि मग फायनली काय लिहाल तुम्ही त्याचं पॅरेंटचं नाव. काय पॅरेंटचं नाव नोनेन, 9 कार्बन आहेत टोटल. ठीक आहे. तर असं येईल त्याचं पूर्ण नाव 3 इथिल 7 मिथिल 5 1 2 डायमिथिल प्रोपिल. कॉम्प्लेक्स सबस्टिट्युएंटचं नाव आपण ब्रॅकेटमध्ये लिहितो आणि फायनली त्याचं पॅरेंटचं नाव नोनेन, कारण लॉंगेस्ट चेनमध्ये टोटल 9 कार्बन आहेत. ठीक आहे. त्यानंतरचं खालचं एक्झाम्पल बघा. ह्याच्यामध्ये जे अल्किल ग्रुप जोडलेले आहेत ते तुम्हाला ओळखीचे वाटतील. त्यांना ट्रिव्हियल नेम आहेत. त्यांचे जे नावं आहेत हिस्टॉरिकल नेम्स किंवा जे पारंपरिक नावं आहेत त्या अल्किल ग्रुपचे ते आपल्याला माहीत आहेत. हा जो ग्रुप आहे हा अल्किल ग्रुप आहे तुमचा सेकंडरी ब्युटिल ग्रुप. तर सिम्पली सेकंडरी ब्युटिलच म्हणू त्याला आपण. तो कॉम्प्लेक्स सबस्टिट्युएंट त्याला बोलता येणार नाही आपल्याला. तो साधा सबस्टिट्युएंट आहे, त्याचं नाव आपल्याला माहीत आहे सेकंडरी ब्युटिल. आणि हा जो अल्किल सबस्टिट्युएंट आहे हा आहे आयसोप्रोपिल ग्रुप. CH3 2 टाइम्स म्हणजे असा आहे ना तो CH3 CH3 म्हणजे CH3 2 टाइम्स म्हणजेच प्रोपेनच्या मिडल कार्बनचा हायड्रोजन काढलेला आहे म्हणजे हा आयसोप्रोपिल ग्रुप आहे. ठीक आहे. तर हा आपण ग्रुप ओळखीचा आपला, हा पण ग्रुप ओळखीचा आहे. याचं नाव आहे आयसोप्रोपिल. तर यांना ट्रिव्हियल नावं जी तीच आपण मेन्शन करू. फक्त आता प्रश्न उभा राहतो की नंबरिंग कुठल्या बाजूने करायची. मग नंबरिंग तुम्ही सांगा आता राईट साईडने करता का लेफ्ट साईडने करता. तर ज्या बाजूने सबस्टिट्युएंट जवळ येईल त्या बाजूने आपण नंबरिंगला सुरुवात करू. नंबरिंग तुम्ही या बाजूने सुरू कराल. 1 2 3 हा 4 5 6 7 8 9 10 म्हणजे पॅरेंट आहे याचा डेकेन. 10 कार्बन ॲटम येतात लॉंगेस्ट चेनमध्ये म्हणजे याचा पॅरेंट कोण येईल डेकेन येईल. आणि या डेकेनमध्ये 4 नंबरला जो सबस्टिट्युएंट आहे तो आहे आयसोप्रोपिल आणि 6 नंबरला जो सबस्टिट्युएंट आहे तो आहे सेकंडरी ब्युटिल. मग कसं नाव लिहाल तुम्ही याचं 6 सेकंडरीचा आपण शॉर्टकट वापरू SEC सेकंडरी ब्युटिल. त्यानंतर पुढे 4 आयसोप्रोपिल. जे अल्किल ग्रुप असतात त्यांची नाव आपण अल्फाबेटिकली लिहितो प्रेफिक्स ॲज अ प्रेफिक्स. आणि मग फायनली पॅरेंटचं नाव लिहितो 6 सेकंडरी ब्युटिल 4 आयसोप्रोपिल आणि पॅरेंटचं नाव काय डेकेन. तर याचं नाव खूप शॉर्टमध्ये आलं कारण याच्यामध्ये जे अल्किल ग्रुप होते ते नॉर्मल अल्किल ग्रुप्स होते ज्यांचे आपल्याला ट्रिव्हियल नेम माहिती आहेत. हा होता सेकंडरी ब्युटिल ग्रुप आणि हा होता आयसोप्रोपिल ग्रुप. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. आता आपण डिस्कस करू नोमेनक्लेचर ऑफ सायक्लिक कंपाऊंड्स, नोमेनक्लेचर ऑफ सायक्लो अल्केन्स. जेव्हा सायक्लो अल्केनमध्ये अल्किल ग्रुप सबस्टिट्युएंट असतो त्यावेळेस त्याला कसं नाव द्यायचं ते आपण आता बघू थोडक्यात. 1-2-3 एक्झाम्पल आपण डिस्कस करू त्यावरचे. ज्यावेळेस तुमचे जे सायक्लो अल्केन्स असतात माहिती आहेत ना तुम्हाला सायक्लो अल्केन्स मीन्स सायक्लोब्युटेन सायक्लोप्रोपेन अलिसायक्लिक कंपाऊंड आहेत ते. सायक्लिक कंपाऊंडमध्ये क्लासिफिकेशन बघितलं होतं आपण अलिसायक्लिक आणि ॲरोमॅटिक. ठीक आहे. तर त्या अलिसायक्लिक कंपाऊंडमध्ये काय असतं सिंगल बॉन्ड असतात कार्बन कार्बनमध्ये आणि सायकल कंप्लीट केलेली असते म्हणजे ओपन चेन कंपाऊंड नसतात ते क्लोज चेन कंपाऊंड असतात. सेम ॲलिफॅटिक कंपाऊंडसारख्या प्रॉपर्टी एक्झिबिट करतात ते, फक्त याच्यात क्लोज चेन स्ट्रक्चर असतं. ठीक आहे. सायक्लोप्रोपेन आपल्याला माहिती आहे, सायक्लोब्युटेन, सायक्लोपेंटेन, सायक्लोहेक्झेन हे सर्व सायक्लो अल्केन्स आहेत. ओके. तर यांच्यामध्ये जेव्हा अल्किल ग्रुप आपण इंट्रोड्यूस करू त्यावेळेस त्याचं नोमेनक्लेचर कसं करायचं ते आपल्याला डिस्कस करायचं आहे. ठीक आहे. तर बघा समजून घ्या. मी बॉन्डलाईन फॉर्म्युले लिहिल शक्यतो. समजा मी स्ट्रक्चर काढलं या फॉर्मॅटमध्ये. बघा हा आहे तुमचा सायक्लोहेक्झेन आणि याच्या ठिकाणी मी असा मिथिल ग्रुप जोडला. मिथिल ग्रुप शक्यतो बॉन्डलाईनमध्ये असं दाखवतात.
बॉन्ड लाईनमध्ये इथे काहीच नाही म्हणजे आपल्याला समजतं की तिथे काय मिथिल ग्रुप आहे. मग याचं नाव काय देणार आपण? तर याला नॉर्मल जर इथे काहीच नसतं तर त्याला आपण म्हटलं असतं सायक्लोहेक्झेन. बट आता इथे काय कुठल्या तरी एका कार्बनचा हायड्रोजन मिथिल ग्रुपने रिप्लेस केला सपोज, तर याचं नाव येईल 1 सायक्लोहेक्झेन. ज्या पोझिशनला तुम्ही सबस्टिट्युएंट जोडला त्या कार्बनला आपण कुठला नंबर देणार? ज्या कार्बनला आपण मिथिल सबस्टिट्युएंट अटॅच केला तो कार्बन येणार तुमचा फर्स्ट पोझिशनला, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ, हा फिफ्थ आणि हा सिक्स्थ, सायक्लोहेक्झेन. ओके, 1 मिथिल सायक्लोहेक्झेन किंवा नुसतं मिथिल सायक्लोहेक्झेन जरी म्हटलं त्याला तरी समजून जायचं की तो हाच आहे. ठीक आहे, मिथिल सायक्लोहेक्झेन. त्यानंतर बघा एक उदाहरण. समजा मी आता सायक्लोपेंटेन घेतो. सायक्लोपेंटेनमध्ये ह्या पोझिशनला आहे एक मिथिल ग्रुप आणि ह्या पोझिशनला आहे एक प्रोपिल ग्रुप. बघा 3 कार्बन आहेत टोटल, CH2 CH2 CH3, म्हणजे N प्रोपिल ग्रुप जोडला आहे तिथे. तर यामध्ये आता फर्स्ट पोझिशन नेमकी कोणाला द्यायची? मिथिल ग्रुप ज्याला जोडला आहे त्या कार्बनला द्यायची की प्रोपिल ग्रुप ज्या कार्बनला जोडला आहे त्याला द्यायची? तर यासाठी लक्षात ठेवायचा क्रायटेरिया, अल्फाबेटिकली जो अल्किल ग्रुप आधी येतो अल्फाबेटिकल ऑर्डर फॉलो करायची. अल्फाबेटिकली जो अल्किल ग्रुप आधी येईल त्याच्या कार्बनला द्यायचं फर्स्ट पोझिशन आणि नंतरच्याला द्यायची सेकंड पोझिशन. ओके, लोएस्ट नंबर रूलसुद्धा वापरायचा. मग प्रोपिलचा P अगोदर येतो का मिथिलचा M अगोदर येतो? मिथिलचा M अगोदर येतो. त्याच्यामुळे याला तुम्ही देणार 1 नंबर, याला देणार 2, हा 3, हा 4 आणि हा 5, सायक्लोपेंटेन. ओके, मग काय नाव येईल याचं बघा, 1 मिथिल 2 प्रोपिल आणि पॅरेंटचं नाव काय? सायक्लोपेंटेन. सायक्लोपेंटेन हे तर अगोदरच माहिती होतं तुम्हाला 5 कार्बन आहेत म्हणजे. आता प्रश्न होता तुम्हाला की हे जे अल्किल सबस्टिट्युएंट आहेत त्यांना नाव कसं द्यायचं? तर या ठिकाणी जिथं प्रत्येक कार्बनला एक एक अल्किल सबस्टिट्युएंट आहे तिथे कुठली ऑर्डर फॉलो करायची? अल्फाबेटिकल ऑर्डर फॉलो करायची. जो अल्फाबेटिकली आधी येणारा ग्रुप असेल तो आधी लिहायचा, त्याला 1 नंबर द्यायचा, आणि जो दुसरा ग्रुप असेल त्याला नंतरचा जो येणारा करस्पॉन्डिंग नंबर असेल तो द्यायचा. ठीक आहे, तर इथं कुठली ऑर्डर फॉलो केली? जेव्हा 2 कार्बनला एक एक सबस्टिट्युएंट अटॅच होते तेव्हा अल्फाबेटिकल ऑर्डर फॉलो केली. फॉलो अल्फाबेटिकल ऑर्डर. ठीक आहे, अशा वेळेस दुसरी कंडिशन बघा. सपोज या टाईपचा कंपाऊंड आहे. आता मी सायक्लोहेक्झेन घेतो. या सायक्लोहेक्झेनमध्ये सपोज ह्या कार्बनवरती जोडले 2 मिथिल ग्रुप आणि या ठिकाणी जोडला एक आणि या ठिकाणी जोडला एक इथिल ग्रुप. तर मग याला नाव कसं देणार? मी बॉन्ड लाईन फॉर्म्युलेज लिहितोय. या कार्बनला जोडले 2 मिथिल ग्रुप, इथे जोडला एक इथिल ग्रुप. मग आता फर्स्ट पोझिशन नेमकी कोणाला द्यायची? तर ह्या कंडिशनमध्ये लक्षात ठेवा, ज्या कार्बनला जास्त सबस्टिट्युएंट जोडलेत म्हणजे जास्त अल्किल ग्रुप जोडलेत त्या कार्बनला लोअर नंबर द्यायचा, लोएस्ट लोकंट नंबर त्याला द्यायचा. म्हणजे इथे 2 मिथिल ग्रुप आहेत म्हणून ह्या कार्बनला येईल फर्स्ट पोझिशन, ह्या कार्बनला येईल सेकंड पोझिशन, ह्या कार्बनला येईल थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ. इथे इथिल ग्रुप आहे म्हणून याला फर्स्ट पोझिशन द्यायची नाही, अल्फाबेटिकली आधी येतो म्हणून. ठीक आहे, इथं याच्या विरुद्ध केलं आपण. ज्या कार्बनला जास्त अल्किल सबस्टिट्युएंट त्या कार्बनला लोअर नंबर द्यायचा. मग आपण याला दिला फर्स्ट, याला दिला सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ. ओके, सायक्लोहेक्झेन आहे. काय नाव येईल मग याचं? 2 इथिल 1,1 डायमिथिल 1,1 डायमिथिल आणि पुढे त्याच्या पॅरेंटचं नाव काय? सायक्लोहेक्झेन. ठीक आहे, टोटल 6 कार्बन आहेत त्याच्यामुळे सायक्लोहेक्झेन येतो. तर अशा प्रकारे आपण याचं नोमेनक्लेचर केलं. 2 इथिल 1,1 डायमिथिल सायक्लोहेक्झेन. इथिल ग्रुप आधी का लिहिला? कारण त्याचा ई अल्फाबेटिकली आधी येतो म्हणून त्याला तिथे प्रायोरिटी दिली आपण. त्याचं नाव अगोदर लिहून घेतलं आणि त्याच्यानंतर मग मिथिल ग्रुप 1,1 डायमिथिल लिहिला. ठीक आहे, पोझिशन कशी डिटरमाइन करायची ते लक्षात ठेवा. जिथे जास्त सबस्टिट्युएंट त्याला 1 नंबर द्यायचा. इथे काय केलं? दोघीकडे एक एकच सबस्टिट्युएंट होता. इथे पण एकच कार्बन जोडला, इथे एकच कार्बन चेन जोडली. मग कोणाला 1 नंबर दिला? तर जो अल्फाबेटिकली आधी येतो अल्किल ग्रुप त्याला आधीचा नंबर दिला 1 नंबर, लोअर नंबर. हा 2 नंबर, 3, 4, 5. ठीक आहे, बघा या ठिकाणी मी अजून एक एक्झाम्पल लिहितो. सांगा याचा UPC नेम. आता टोटल 5 मिथिल सबस्टिट्युएंट आहेत. ठीक आहे, नंबरिंग नेमके कुठून सुरू करणार आहे? तर मग नंबरिंग कशी कराल तुम्ही? इथेही 2 अल्किल ग्रुप जोडलेत, इथेही 2 अल्किल ग्रुप आहेत, इथे एकच अल्किल ग्रुप आहेत. मग नंबरिंगला सुरुवात तुम्ही इथून केली 1, 2, 3, 4. तर याला 4 पोझिशन येते. समजा आपण या फॉर्मॅटमध्ये नंबरिंग केली 1, 2, 3. हा येतो 2 नंबरला, हा येतो 3 नंबरला. ओके, तर लोएस्ट नंबर रूलनुसार आपण या साईडने नंबरिंग करू 1, 2, 3. आता त्याचं नाव सांगा. 1, 1
2,2,3 पेंटामिथिल आणि पॅरेंटचं नाव काय सायक्लोब्युटेन. ओके स्टुडंट्स, तर अशा प्रकारे आपण ह्या लेक्चरमध्ये कॉम्प्लेक्स सबस्टिट्युएंटचं नोमेनक्लेचर डिस्कस केलं आणि सायक्लिक कंपाऊंडचं नोमेनक्लेचर डिस्कस केलं. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला फंक्शनल ग्रुप असलेल्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचं नोमेनक्लेचर डिस्कस करायचं आहे.